नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. कंपनीचा विश्वास संपादन करून फर्मसाठी सॅनी हेवी इंडस्ट्री इंडिया या कंपनीकडून 6 कोटी रुपयांच्या 6 मशीन क्रेडिटवर खरेदी केल्या. मात्र त्यातील केवळ प्रोसेसिंग फीचे पैसे देत कंपनीची तब्बल 5.25 कोटींची फसवणूक केली. हा सारा प्रकार ऑक्टोबर 2019 ते डिसेंबर 2023 या दरम्यान चाकण व हैदराबाद या ठिकाणी घडला. या प्रकरणी अमित सिंह कुशावह, वय वर्ष 46, राहणार बाणेर यांनी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पृथ्वी ग्रेनाइट्स फर्म, हैदराबाद, तेलंगणा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पैसे न दिल्याने फिर्यादीच्या कंपनीने विक्री केलेल्या मशीन परत मागितले असता आरोपींनी त्या मशीन लपवून ठेवल्या. फिर्यादीच्या मशीन किंवा मशीनचे पैसे परत न करता फिर्यादी यांच्या कंपनीची 5,77,74,000 रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील भीमाशंकरच्या पायथ्याला असणाऱ्या पदरवाडी येथील ग्रामस्थांचे पुनर्वसन तत्काळ करावे, अन्यथा मागील 4 वर्षात फक्त बघ्याची भूमिका घेणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा पदरवाडी ग्रामस्थांनी दिला आहे. याबाबत खेड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. पदरवाडी या ठिकाणी जमिनीला सन 2019 रोजी तडे गेल्यानं तेथील रहिवाशांच्या जीवाला धोका असल्यानं महसूल प्रशासनाने अतिधोकादायक गाव घोषित करून त्यांचे पुनर्वसन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या ठिकाणी राहणाऱ्या 16 कुटुंबांचं पुनर्वसन अद्यापही झालेले नाही. प्रशासन ग्रामस्थांच्या मरणाची वाट बघत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. गेल्या 4 वर्षांपासून ग्रामस्थांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात प्रशासनाने कुचराई केली. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला या गावातील लोकांना दुसऱ्या ठिकाणी राहण्याची नोटीस देण्यात येते. फक्त पावसाळा आला की प्रशासनाला या गावातील लोकांची आठवण होते. मात्र त्यांचा जीव वाचावा म्हणून कोणतेही काम प्रशासनाला करता आले नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत अतिरिक्त तहसीलदार नेहा शिंदे यांनी ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. परंतु 2019 पासून खेड तालुक्याच्या प्रशासनाने याबाबत कोणतंही पाऊल उचललेलं नाही. दरवेळी फक्त पावसाळा आल्यानंतर लोकांना नोटिसा देणे एवढंच काम फक्त प्रशासन करत आहे आणि आपल्या कामातून पळवाट शोधत आहे. मात्र माळींसारखी जर पुनरावृत्ती झाली तर तिथं राहणारी जी काही 60 ते 70 लोक आहेत, 16 कुटुंब आहेत, या कुटुंबांच्या मृत्यूला जबाबदार कोण आहे याचंही उत्तर प्रशासनानं बिरसा ब्रिगेडमध्ये तहसीलदार कार्यालयाच्या समोर बिरसा ब्रिगेड खेड शाखा पदरवाडी याचप्रमाणे सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं बेमुदत प्राणांतिक उपोषणाचं पत्र आज आदरणीय तहसीलदार साहेब यांना देणार आहोत. जर प्रशासन या लोकांच्या मृत्यूचीच वाट बघत असेल तर तो मृत्यू तिथं पत्करण्यापेक्षा आम्ही सर्व ग्रामस्थ तो मृत्यू या ठिकाणी येऊन पत्करायला तयार आहोत, हेच आम्ही या निमित्ताने सांगत आहोत. आळंदी देवस्थान विश्वस्त समिती निवडीबाबत आक्षेप आणि आळंदीकरांना समितीमध्ये स्थान नसल्यानं शहरात ग्रामस्थांनी मंगळवारी 5 डिसेंबर रोजी दुकाने बंद ठेवून निषेध फेरी काढले आणि कडकडीत बंद देखील पाळला. ऐन कार्तिकी वारीत आळंदीकर ग्रामस्थांकडून पाळण्यात आलेल्या बंदसाठी महाद्वार, चावडी चौक, प्रदक्षिणा रस्त्यासह सर्वच दुकाने बंद होते. चाकण चौकातून निषेध फेरी काढून महाद्वारात सभा घेण्यात आली. यावेळी अनेकांनी भाषणातून आपला रोष व्यक्त केला. आळंदीकरांनी केलेल्या बंद आणि मागण्यांबाबतचे निवेदन नायब तहसीलदार राम विजय यांना दिले. तसेच विश्वस्त योगेश देसाई यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना आळंदीकरांचे योगदान आणि देवस्थानला मदत काय असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा समस्त आळंदीकर ग्रामस्थांकडून निषेध होतो आहे. तसेच त्यांनी ते वक्तव्य मागे घेऊन ग्रामस्थांची माफी मागावी अशी मागणी देखील करण्यात आली. दरम्यान कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची अडचण होऊ नये यासाठी हा बंद सकाळी 9:30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पाळण्यात आला. श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेचा प्रारंभ आज दिनांक 5 रोजी हैबतबाबांच्या पायरी पूजनाने झाला. आळंदीमध्ये संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रा 5 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत हा सोहळा पार पडत आहे. त्यानिमित्ताने टाळ आणि मृदुंगाच्या तसेच हरिनामाच्या गजरात, खांद्यावर भगवी पताका आणि डोईवर तुळशी वृंदावन घेत दिंड्यांचे अलंकापुरीमध्ये आगमन झाले. तसेच आज पंढरपूरहून विठ्ठलाच्या पालखीचे हरिनामाच्या गजरात आळंदी शहरात आगमन झाले. तदनंतर माऊली मंदिरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान विठ्ठलाची भेट झाली. श्री बापदेव महाराजांचा उत्सव खेड तालुक्यातील आंबोली या ठिकाणी संपन्न झाला. विविध धार्मिक आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमासह या ठिकाणी जंगी कुस्त्यांचा आखाडा देखील संपन्न झाला. कोहिंडे बुद्रुक विद्यालयात मोफत डोळे तपासणी आणि चष्मे वाटप शिबिर दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी संपन्न झाले. संकल्प युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवे येथील विद्यार्थ्यांना उबदार आणि उच्च दर्जाचे स्वेटर वाटप करण्यात आले.
कार्तिकी यात्रेनिमित्त आळंदी येथे संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर ते तीर्थक्षेत्र आळंदी अशा पायी जलकुंभ दिंडी सोहळ्याला श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील जलकुंभाचे पूजन करून सुरुवात झाली। पायी जलकुंभ दिंडी भोरगिरी, टोकावडे, डेहेणे, आव्हाट, वाळत आणि वाडा असा मुक्काम करत मार्गस्थ झाले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत सह्याद्री पर्वतरांगेतील गड किल्ल्यांमध्ये सर करण्यासाठी आव्हानात्मक मानला जाणारा भीमाशंकर अभयारण्यातील सिद्धगडाचा बालेकिल्ला खेडमधील तरुण गिर्यारोहकांनी सर करत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले। तसेच या मोहिमेची सुरुवात बोरवाडी, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे या ठिकाणाहून करण्यात आली। खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथील शिवकालीन तळ्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे। मोठ्या प्रमाणावर या तळ्यांमध्ये कमळांची फुले येत असतात। ही पुरातन तळी आहेत, त्यामुळे या तळ्यांचे संवर्धन होणे अपेक्षित असताना यात परिसरातील नागरिक कचरा टाकत आहेत। ग्रामपंचायत प्रशासनाने अनेकदा दंडात्मक कारवाया करून देखील येथे कचरा टाकला जात आहे। चाकणजवळील कडाचीवाडी येथील पीके महाविद्यालयात चाकण पोलिसांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले। चाकण पोलीस ठाण्यातील दामिनी पथकासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। राजगुरुनगर तालुका खेड येथील अवघ्या 4 वर्षे 8 महिने 7 दिवस वय असणाऱ्या कुमार आयांश पराग ढवळे या चिमुरड्याने 100 किल्ल्यांवर ट्रेकिंग केले आहे। त्याने आपलाच भाऊ हिमांक याने 7व्या वर्षी 101 किल्ल्यांवर केलेल्या ट्रेकिंगचा रेकॉर्ड मोडून तो महाराष्ट्रातील 100 किल्ल्यांवर चढाई करणारा छोटा दुर्गवीर बनलाय। राजगुरुनगर येथील डॉक्टर असलेले मारुती ढवळे आणि आजी मंदाकिनी ढवळे यांनी एकूण 250 किल्ले आणि 1000 पेक्षा जास्त ट्रेक केले आहेत। त्यांच्या प्रेरणेने आई वडील आणि भाऊ हिमांक यांच्या समवेत लहानपणापासूनच आयांश ट्रेकला जातो। आयांशने आपल्या कुटुंबासमवेत 8 दिवसात 43 जलदुर्ग, 5 दिवसात सोलापूर, लातूर, बीड व धाराशिव जिल्ह्यातील 19 भुईकोट किल्ले, 2 दिवसात सातारा, कराडमधील 7 गिरिदुर्ग किल्ले आणि मागील 2 दिवसात 7 किल्ल्यांवर ट्रेकिंग केले आहे। वाके येथे नवीन रेशीम लागवड कार्यक्रम 2024 साठी अनेक शेतकऱ्यांनी हजेरी लावली। यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रेशीम कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि सिल्क बेरीजचे विजय गारगोटे यांनी रेशीम शेती कशी करावी, त्यामधून कसे उत्पन्न मिळते, कीड नियंत्रण कसे करावे, सरकारी अनुदान कसे मिळते याबाबत मार्गदर्शन केले। काळूस येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्राच्या जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या। यामध्ये खेड तालुक्यातील अनेक शाळांचा सहभाग होता। बोरदरा, संतोषनगर, जाचक वस्ती, टेमगिरवाडी, माळवाडी, भोगाडे वस्ती, भिवर वस्ती, संगमवाडी, खैरे वस्ती, जांभूळदरा अशा अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता। पुणे नाशिक महामार्गावर सायंकाळी होणारी कोंडी सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे। नव्याने रस्ता दुभाजक सोडून करण्यात आलेल्या बर्गे वस्ती चौकात वाहतूक कोंडीचा सर्वाधिक सामना सायंकाळी करावा लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। हालुमरे येथील ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर लगतच्या भागातून कचरा आणून टाकला जात आहे। याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत यांनी प्रशासनाकडे याबाबत पत्रव्यवहार करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली असल्याचे सरपंचांनी सांगितले आहे। खालुमरे ग्रामपंचायतमध्ये म्हणजे खालुमरे गावामध्ये सध्या आमच्या इथे एक MIDCची हद्द नसून एका ठिकाणी कचरा जाळला जात आहे। त्या कचऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे गावामध्ये आणि ह्या प्रदूषणाचा सर्व लोकांना, सर्व ग्रामस्थांना अतिशय त्रास होत आहे। तर त्याच्यासाठी प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी। याच्या अगोदरही मी म्हाळुंगे पोलीस स्टेशनला ह्या संदर्भात पत्रव्यवहार केलेले आहेत। त्याच्यावर काही कारवाई केलेली नाहीये। तरीही आज त्या ठिकाणी कचरा जाळला जात आहे। त्या कचऱ्यामध्ये मोठे टायर, प्लॅस्टिक ह्या मोठ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात जाळल्या जात आहेत आणि त्याच्यावर आम्ही चौकशी केली असता हा एका कंपनीतून स्क्रॅपचं मटेरियल तिथं जाळलं जात आहे। विदाऊट आमच्या ग्रामपंचायतची कोणत्याही प्रकारची याच्यावर परमिशन त्यांनी घेतलेली नाहीये, कोणत्याही गोष्टीचं विचारपूस केलेली नाहीये। तो काही MIDCचा प्लॉट नाहीये, तो गावकीचा किंवा ग्रामस्थांचा सातबाऱ्याचा प्लॉट आहे। तरी त्या ठिकाणी आमचे नकार असून सुद्धा तिथं आत्ताही मोठ्या प्रमाणात कचरा जात आहे। तरी याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा कारवाई जर करता येत नसेल तर आमच्या गावाच्या वतीनं आम्ही मोठे आंदोलन करू। याच्यावर प्रशासनाने काहीतरी एक कारवाई करावी किंवा काहीतरी निर्णय घ्यावा हीच विनंती।
खेड तालुक्यातील औद्योगिक व नागरीकरण विचारात घेता नागरिकांना गतिमान प्रशासन लाभण्यासाठी तालुक्याचे प्रशासकीय विभाजन करून विद्यमान खेड तहसील अंतर्गत खेड तालुक्यातील सुमारे 190 गावे आहेत त्यांचे विभाजन करण्याची मागणी प्रशासनाकडे चाकणकर नागरिकांनी केली होती। त्यावर प्रांताधिकारी यांनी कार्यवाही सुरू केली असून त्याबाबत अहवाल जिल्हाधिकारी पुणे यांना पाठवण्यात आला। खेड तालुक्यातील प्रशासकीय विभाजन करून अप्पर तहसीलदार आणि चाकण पदनिर्मितीकडून त्यांच्याकडे चाकण, पिंपळगाव, आळंदी आणि करंज विहिरे या मंडलपैकी प्रशासकीय आणि भौगोलिक परिस्थिती विचार करता वाकी-बुद्रुक सजा अंतर्गत एकूण 57 महसुली गावे वर्ग करून त्या क्षेत्रासाठी उपअधीक्षक खेड व पाणीपुरवठा विभाग देखील विभाजन करण्याची मागणी नागरिकांनी केली होती। यावर आता कार्यवाही सुरू झाली आहे। चाकणमधील जटिल वाहतूक कोंडीमुळं मध्ये सगळे चाकणमधील ग्रामस्थ एकत्र आलो आणि ज्या ग्रामस्थांना वयस्कर ग्रामस्थांना तहसील कचेरीमध्ये, अन्न पुरवठा विभागामध्ये असतील अनेक सारखी कामं आणि खेडमधल्याही ट्रॉफिकला कंटाळून नागरिकांनी एक निर्णय घेतला की चाकणला याचं काय अर्धा आणता येईल का। त्यासाठी आम्ही सगळ्याच चाकणकर ग्रामस्थांना विश्वासात घेऊन गेले 2 वर्ष ह्या जागेमध्ये, ज्या आज आपण PWDची जागा म्हणून ओळखतो चाकणमधली, त्या जागेमध्ये ही सरकारची जी विविध कार्यालय आहेत ही चाकणला आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। त्यामध्ये मान्य तहसीलदार या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले, चाकण पोलीस स्टेशन पाहणी करून गेलं, प्रांत साहेब स्वतः येऊन गेले, आम्ही मोजणी केली, तो नकाशा तयार झाला, सगळ्या काही गोष्टी घडून आणल्या आणि त्यानंतर आता प्रांत साहेबांनी त्याचा अहवाल तात्काळ तयार करून मान्य कलेक्टर साहेबांना दिलेला आहे। तर आमची विनंती राहणार आहे प्रशासनाला की या ठिकाणी ही कार्यालय झालीच पाहिजे, कारण चाकणकर आणि या देशमुखवाडी, शिव, आगाव असेल, पार धानुरं, सोळू, धानुरं सगळं असेल, त्या लोकांना जो त्रास होतो या ट्रॉफिकचा याचा आणि या वाढत्या लोकसंख्येचा, औद्योगिकीकरणाचा, याच्यामुळं खेडवर ताण येतो, तो ताण कमी करण्यासाठी ह्या चाकण नगर परिषदेच्या हद्दीमध्ये ह्या PWDच्या जागेमध्ये ही कार्यालय बसली पाहिजे। आता अहवाल वर गेलेला आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला तात्काळ मंजुरी देऊन ह्या चाकण शहरामध्ये त्याचं ते अर्धवट जे अर्धाली कामं आहेत ती इकडे आणली पाहिजे। मग ते तहसील कार्यालय असेल, अन्न पुरवठा विभाग असेल, मोजणी अधिकाऱ्याचं कार्यालय असेल, प्रांत कार्यालयाचं काही भाग असेल, तर आम्हाला या चाकणमध्ये उपलब्ध व्हायला पाहिजे। आणि मी या निमित्तानं प्रांत साहेबांचे आभार मानणार आहे की त्यांनी लवकरात लवकर हा निर्णय घेतला आणि हे कार्यालय इथं व्हावीत अशा पद्धतीची शिफारस केली। त्याबद्दल मी प्रांतांचे आभार मानतो आणि कलेक्टर साहेबांना विनंती करणार आहे की हा अहवालाचा आपण लवकर राज्य शासनाकडे पाठपुरावा करून ही जागा ताब्यात घेऊन आपली ही कार्यालय इथं अतिशय थाटामाटामध्ये आणि गोरगरीब जनतेला आणि सर्वसामान्य नागरिकाला, कारण कोर्ट कचेऱ्या करायचं म्हणलं ना वयस्कर, आता आमचे सहकारी मित्र अनिल साहेब देशमुख असतील, वय वर्ष 64 कवर खेळलं जायचं त्यांनी, इथं झाली पाहिजे त्याची कामं। आमचं म्हणणंच हे होतं पहिल्यापासून, त्यासाठीच अखंड चाकणकरांनी साथ दिली, सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी लोक एकत्र आली आणि याचा आज पाठपुरावा झाला। त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि कलेक्टर साहेबांना विनंती माझी राहील की आपण वरिष्ठ पातळीवरती लवकरात लवकर निर्णय घेऊ। मी ॲडव्होकेट निलेशकर, आपण जी जागा पाहतोय ती चाकणमधील PWDची मध्यवर्ती जागा आहे। या ठिकाणी आम्ही सर्व जे काही प्रशासनातील विभाग आहे त्यांचं एकात्मिक इथं प्रशासकीय इमारत व्हावी म्हणून मागणी केली होती। त्यामध्ये आम्ही चाकण नगर परिषदची इथं प्रशासकीय इमारत व्हावी, मागे पोलीस स्टेशन, या बाजूला अग्निशमन केंद्र आणि इकडच्या कोपऱ्यामध्ये आपण अप्पर तहसील चाकण असं पदनिर्मिती करून त्या अंतर्गत नागरी पुरवठा असेल, आपले मोजणी कार्यालय, उपाधीक्षक कार्यालयाचं इकडं ॲडिशनल चार्ज असेल आणि सब रजिस्टर वगैरे सगळे जे काही महसूलच्या संबंधी आहेत ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी याव्यात म्हणून आम्ही मागणी केली। महाविकास आघाडी सरकार असताना ही मागणी मी बाळासाहेब थोरातांकडे पहिल्यांदा केली, त्याच्यानंतर मी सरकार बदलल्यानंतर ही मागणी वारंवार शासनाकडे करून त्याचा पाठपुरावा केला। तसा जो प्रस्ताव करावा लागतो शासनाचा तो प्रस्ताव आम्ही करून घेतला। यामध्ये शासनाने एक शासन निर्णय काढला आणि राज्यातील वाढतं नागरीकरण जे त्या नागरीकरणाच्या अनुषंगाने अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करावी म्हणून एक अभ्यास समिती नेमलेली आहे। त्या अभ्यास समितीकडेही मी माझं जे काही म्हणणं आहे ते देऊन कसं चाकण अप्पर तहसील कार्यालय व्हावं याबाबतचं सविस्तर म्हणणं मांडलेलं आहे। यामध्ये आम्ही प्रांत साहेबांकडं जे आपले जोगेंद्र कटारे साहेब आहे त्यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला। त्यांनी म्हणले की आपल्याला सर्व डिटेल्स द्यावे लागतील। मग त्यांनी ST महामंडळ असेल किंवा बाकीचे जे काही विभाग आहेत त्यांच्याकडचा डाटा संकलित केला। मागील 1 वर्षापासून तहसील कार्यालयामध्ये हा प्रस्ताव प्रलंबित पडला होता। आता तहसील कार्यालयाला साहजिकच आहे की बाबा तहसील कार्यालयाचं जर विभाजन झालं तर येणाऱ्या तहसीलदारांचा कामाचा व्याप कमी होणार आहे। तर आपण 71 गावं चाकण अप्पर तहसीलदार कार्यालयामध्ये मागितली होती, परंतु भौगोलिकदृष्ट्या विचार करता आणि प्रस्ताव करताना
काही गोष्टींचं जे निकष आहेत ते प्रांत साहेबांनी म्हणले आपल्याला हे फॉलो करावे लागतील. त्यामुळे 71 ऐवजी 57 गावं, महसुली गावं चाकण अप्पर तहसील कार्यालयामध्ये असणार आहेत आणि याबाबत 4 नायब तहसीलदार, 1 अप्पर तहसीलदार हे अशी विविध पदं आणि एकूण आकृतीबंध 20 ते 25च्या आसपास जाणार आहे त्या कार्यालयाचा. तदनंतर मग नागरी पुरवठा असेल त्या कार्यालयाचे कर्मचारी उपलब्ध होणार, उपअधीक्षक कार्यालयासाठी उपलब्ध होणार. हे जे चाकणला सब रजिस्टर आहे तर ते म्हणले आपण ते पण इकडं आणू. अजून बाकीची जी वन विभागाची कार्यालय असतील किंवा जी महसूलशी संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या आपण इथं आणणार आहे. कृषी मंडल कृषी जे चाकणला आहेत ते मंडल कृषीचं कार्यालय आपण इथं आणणार आहे. आणि आता उदाहरण घ्यायचं म्हणजे गोलेगाव असेल किंवा मरकळा असेल त्याचं ST महामंडळाकडून जे आपण मोजमाप घेतलं अंतर, तर त्यांचं अंतर साधारणतः 48 ते 50 किलोमीटर खेडपर्यंत होतं, परंतु आता त्यांचं निम्म्यावर आलेलं आहे 25 किलोमीटर. असंच बाकी चिमळीचं आता खेडपर्यंत 18 किलोमीटर येतं, ते आता इथं चिमळीला फक्त 8च किलोमीटर राहिलं. असे विविध गावं आपल्या पश्चिम पट्ट्यातील काही धरण क्षेत्रातील गावांसह करंजीवरे जे गाव आहे ते सर्कलसह इकडं खाली मग आपलं आळंदी सर्कलपर्यंत अशी 4 सर्कल ह्या अप्पर तहसील कार्यालयात असणार आहे. आणि हे अप्पर तहसील कार्यालय निर्मित व्हावं चाकणचं म्हणून प्रांतांनी स्वतः त्याच्यामध्ये शिफारस केलेली असून हा प्रस्ताव सर्व निकषांना परिपूर्ण आहे. त्यामुळे माझी आता विनंती जिल्हाधिकारी साहेबांना ही आहे की जी अभ्यास समिती नेमलेली त्यांच्याकडे त्यांनी प्रस्ताव सादर करावा आणि शासनाकडे विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत तो प्रस्ताव जावा आणि तातडीने शासनाने या भागातील औद्योगिकरण आणि नागरीकरण या दृष्टीने नागरिकांना ज्या महसूल संबंधी सोयी सुविधा आहेत त्या इथं भेटाव्या. त्यांचा वेळ पैसा वाचावा खेडला जाण्यात. आणि आपण बघितलं ट्रॅफिकची समस्या चाकणला खूप आहे आणि ही उपलब्ध जागा आहे इथं 5 एकर, तर हे व्हावं अशी आमची विनंती आहे. प्रस्ताव आम्ही मागणी केली, तो प्रस्ताव योग्य होता कारण की आम्ही सर्व आधी निकषांचा अभ्यास करून या मागणीचा पाठपुरावा केला, ती शासनाकडे लावून धरली आणि शेवटी तो प्रस्ताव आता सकारात्मकपणे प्रशासनाकडून देखील शासनाला आता सादर झालेला आहे. तो तातडीने मान्य व्हावा ही आमची विनंती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.